बी ए भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरमधलं दुसरं युनिट आणि दुसऱ्या युनिटमधलं हे दुसरं चॅप्टर आहे केंद्रीय बँकाद्वारा पतनियंत्रण क्रेडिट कंट्रोल बाय सेंट्रल बँक. तर केंद्रीय बँक पतनियंत्रण कसं करते हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर सुरुवातीला पतनियंत्रणाची संकल्पना आपण बघूयात. कन्सेप्ट ऑफ क्रेडिट कंट्रोल. बघा, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पतनिर्मितीची आवश्यकता असते. पतनिर्मितीची आवश्यकता असते, परंतु गरजेपेक्षा पतनिर्मिती जास्त झाल्यास त्यामुळे तेजीची परिस्थिती निर्माण होते. या उलट पतनिर्मिती कमी झाल्यास मंदीची परिस्थितीसुद्धा निर्माण होते. या दोन्ही परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे प्रतिकूल परिणाम होतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी किती पतनिर्मितीची आवश्यकता आहे हे निश्चित करून त्यापेक्षा कमी किंवा जास्त पतनिर्मिती होणार नाही यासाठी नियंत्रण ठेवण्यात येते. त्याला पतनियंत्रण असे म्हणतात. बघा, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पतनिर्मितीची आवश्यकता असते, परंतु गरजेपेक्षा पतनिर्मिती जास्त झाल्यास त्यामुळे तेजीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पतनिर्मिती कमी झाल्यास मंदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि देशाला तेजीही चांगली नाही आणि जास्त मंदीही चांगली नाही. मग या दोन्हीतून कसा संतुलन साधायचं एक महत्त्वपूर्ण जबाबदारी या केंद्रीय बँकेची असते आणि त्याला पतनियंत्रण असं म्हटलं जाते. आणि नियंत्रणाच्या माध्यमातूनच यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, या तेजी आणि मंदीवर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रीय बँक करत असते. आणि म्हणून असं म्हणतात की पतमुद्रेची एकंदर व्यवहाराशी सांगड घालणे. बघा, पतमुद्रेची एकंदर व्यवहाराशी सांगड घालणे म्हणजेच पतनियंत्रण होय. आता पतनियंत्रणाची उद्दिष्टे काय? तर का बरं हे पतनियंत्रण करायचं आहे? तर त्यामध्ये पहिलं आहे देशातील किंमत पातळी स्थिर ठेवणे. देशाची जी किंमत पातळी आहे ते स्थिर ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी पतनियंत्रण हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे की किंमत पातळी स्थिर राहिली पाहिजे. त्यामुळं जास्त किंमत वाढी कामाची नाही, किंमत घट हेही कामाचे नाही. आणि म्हणून या दोघांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी देशातील किंमत पातळी स्थिर ठेवणे हे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या पतनियंत्रणाचं असते. त्यानंतर देशातील आर्थिक विकासाला चालना देणे. देशात जो काय आर्थिक विकास आहे तो थांबू नये, त्याला सतत चालना मिळत राहावी, हे सुद्धा एक उद्दिष्ट या पतनियंत्रणाचं असते. त्यानंतर नंबर 3, व्यापार चक्राचे नियंत्रण करणे. व्यापार चक्र म्हणजे काय? तेजीनंतर मंदी, अशा ज्या लाटा सुरू असतात, ह्या लाटा ज्या आहेत किंवा हे जे चक्र चालू असते, या चक्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम या पतनियंत्रणाच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून पतनियंत्रणाचं ते एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. त्यानंतर विनिमय दरात स्थैर्य आणणे. बघा, विनिमय दरामध्ये जे काही विदेशी विनिमय दर आपण ज्याला म्हणतो की आपल्या डॉलरचं मूल्य काय असावं, कमी होत आहे, जास्त होत आहे. कारण डॉलरचं मूल्य का म्हणतो आपण? कारण डॉलर हे आंतरराष्ट्रीय चलन आहे आणि म्हणून या डॉलरच्या बदल्यात किंवा डॉलरच्या मोबदल्यात आपल्या रुपयाचं मूल्य काय असावं या संदर्भातलं महत्त्वपूर्ण काम पतनियंत्रणाच्या माध्यमातून ते एक पतनियंत्रणाचं उद्दिष्ट या केंद्रीय बँकेचं असते. त्यानंतर नाणेबाजार स्थैर्य निर्माण करणे. नाणेबाजारामध्ये स्थैर्य ठेवण्याचं कामसुद्धा या केंद्रीय बँकेला करावं लागते. ते एक पतनियंत्रणाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर देशातील रोजगार, उत्पादन, गुंतवणूक, उत्पन्न आणि बचत ह्यामध्ये स्थिरता ठेवणे. बघा, रोजगारामध्ये स्थिरता ठेवणे, उत्पादनामध्ये स्थिरता ठेवणे, गुंतवणुकीमध्ये स्थिरता ठेवणे, उत्पन्नामध्ये स्थिरता ठेवणे, बचतीमध्ये स्थिरता ठेवणे, हे सगळ्या स्थिरता ठेवण्याचं काम, या स्थिरता ठेवून आर्थिक स्थैर्य कसं प्रस्थापित करता येईल हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या पतनियंत्रणाचं असते. त्यानंतर नंबर 7, युद्धासाठी आर्थिक व्यवस्था करणे. बघा, जेव्हा एखाद्या देशासोबत युद्ध सुरू असते किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती जेव्हा निर्माण होते, अशा वेळी आर्थिक व्यवस्था करणे, पैशाची सोय करणे, हे एक पतनियंत्रणाचं उद्दिष्ट असते. त्यानंतर नंबर 8, हुंडावलीचे दर कायम ठेवणे. हुंडावलीचे जे दर असतात, जे काही कमी जास्त होत असतात, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रत्येक उद्दिष्ट या पतनियंत्रणाचं असते. त्यानंतर केंद्रीय बँकेची प्रत्यय नियंत्रणाची साधने. बघा, केंद्रीय बँकेची प्रत्यय नियंत्रणाची साधने. कारण हे प्रत्यय नियंत्रण कोण करते? तर देशातील केंद्रीय बँक ही प्रत्यय नियंत्रण करत असते. आणि म्हणून प्रत्यय नियंत्रणाची कोणकोणती साधने आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर प्रत्यय निर्मितीची साधने. तर बघा, प्रत्यय निर्मिती पहिलं साधन आहे संख्यात्मक किंवा सर्वसाधारण साधने.
संख्यात्मक किंवा सर्वसाधारण साधने. त्यातलं पहिलं आहे बँक रेट किंवा बँक दर. बघा, आपण ज्या वेगवेगळ्या बँका पाहतो या सगळ्या बँकांचे व्याजदर नियंत्रणाचं काम देशातील केंद्रीय बँक करत असते आणि म्हणून बँक दर, बँक रेट काय असावेत हे ठरवण्याचं काम देशातील केंद्रीय बँक करत असते. आणि केंद्रीय बँक प्रतिनियंत्रण साधन म्हणून कसं वापरते याला, जेव्हा तेजी आहे अशा वेळी बँक दर ते वाढवतात आणि लोकांकडला पैसा काढून घेतात. कारण व्याजदर जेव्हा वाढतात तेव्हा लोकांना व्याजानं पैसे घेणे महाग वाटतात आणि लोक बँक किंवा कर्ज घेणं कमी करतात. आणि जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा आपल्या खिशात असलेले पैसे किंवा रोकड स्वरूपात असलेले पैसेसुद्धा आपण बँकेकडे जमा करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यावर आपल्याला जास्तीत जास्त व्याज मिळत असते. आणि म्हणून अशावेळी बँक रेट बदलण्याचं काम करून केंद्रीय बँक प्रतिनियंत्रण करत असते. आणि म्हणून एक महत्त्वपूर्ण हे केंद्रीय बँकेचं प्रतिनियंत्रणाचं साधन आहे बँक रेट. त्यानंतर आहे नंबर 2 खुल्या बाजारातील व्यवहार. बघा, खुल्या बाजारातील व्यवहार, बघा खुल्या बाजारात व्यवहार हा नियंत्रणाचा एक प्रत्यक्ष मार्ग होय. केंद्रीय बँक जेव्हा खुल्या बाजारात सरकारी प्रतिभूतींची खरेदी विक्री करते तेव्हा अशा क्रियांना खुल्या बाजारातील व्यवहार असे म्हणतात. बघा, बँक काय करते, सरकारचे कर्ज रोखे आहेत, सरकारचे भाग भांडवल आहे, अशावेळी ते खुल्या मार्केटमध्ये त्या प्रतिभूती ज्या आहेत त्या खुल्या मार्केटमध्ये विकते आणि किंवा खरेदी किंवा विक्री करते. जेव्हा तेजी आहे अशावेळी बँक काय करते, त्या प्रतिभूती विक्रीला काढते. म्हणजे विक्री काढल्यावर मग काय होईल की त्या प्रतिभूती लोकांकडे जातील, लोकांकडला पैसा हा केंद्रीय बँकेकडे येईल, तेव्हा विक्री करते. आणि जेव्हा मंदी आहे अशावेळी लोकांच्या हाती पैसा नाही, अशावेळी लोकांच्या हाती पैसा असला पाहिजे यासाठी हे प्रतिभूती ती विकायला काढते. म्हणजे असतील तर तुम्ही खरेदी घ्यायला सुरुवात करते, तुमच्याकडला प्रतिभूती ती विकत घेते आणि त्यांच्याकडे ते पैसा देते. त्या माध्यमातून आपण मंदीवर नियंत्रण आणतो, मंदीकडून हळूहळू आपण तेजीकडे जायला लागतो. आणि म्हणून खुल्या बाजारातील व्यवहाराच्या मार्फतसुद्धा केंद्रीय बँक प्रतिनियंत्रण करत असते. आणि हे सुद्धा खुल्या बाजारातील व्यवहार केंद्रीय बँकेचे प्रतिनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यानंतर नंबर 3 रोख निधीचे बदलते गुणोत्तर. बघा, रोख निधीचे बदलते गुणोत्तर. तर कोणकोणते गुणोत्तर असतात, पहिले रोख निधीचे गुणोत्तर. देशातील व्यापारी बँकांना आपल्या ठेवीच्या विशिष्ट प्रमाणात रक्कम केंद्रीय बँकेकडे ठेवावी लागते, त्यालाच रोख निधीचे गुणोत्तर म्हणतात. म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या बँकेकडे 100 रुपये आले असतील तर त्यापैकी 5 रुपये, त्यापैकी 10 रुपये हे तुम्हाला त्या बँकेला केंद्रीय बँकेकडे ठेवावे लागतात. आणि ते प्रमाण कसं आहे किंवा कसं ठेवायचं हा सर्वतः निर्णय हा देशातील केंद्रीय बँकेचा असतो. त्या माध्यमातून केंद्रीय बँक प्रत्ययावर नियंत्रण आणत असते. त्यानंतर संविधानात्मक रोखतेचे गुणोत्तर, ज्याला SLR म्हणतात. जसं की बँकिंग कायद्यानुसार व्यापारी बँकांना आपल्याजवळ काही तरल स्वरूपात रक्कम ठेवावी लागते. जसं की एखाद्या 100 रुपये जर तुमच्या एखाद्या बँकेकडे जमा होत असतील त्यापैकी 20 रुपये त्या बँकेला स्वतःकडे ठेवावे लागतात, कारण बाकीचे 80 रुपये ती दुसऱ्याला कर्ज स्वरूपात देऊ शकते. पण हे 20 रुपये का ठेवायचे, कारण एखादा ग्राहक त्यांच्याकडे पैसे मागायला जर आला तर त्याला मागता क्षणी ते पैसे परत मिळावेत यासाठी ते 20 रुपये ते बँकेकडे जमा केले असतात, त्याला SLR असं म्हटल्या जाते. याच्या माध्यमातून सुद्धा केंद्रीय बँक प्रत्यनियंत्रण करत असते. त्यानंतर रिझर्व्ह रेपो रेट हे रेपो रेटच्या अगदी विरुद्ध संकल्पना आहे. ज्या व्याजदराला देशातील केंद्रीय बँक इतर बँकाकडून अल्पकाळासाठी कर्ज व निधी घेते तो आहे रिझर्व्ह रेपो रेट की व्यापारी बँकांकडून केंद्रीय बँक कर्ज घेते, ज्या दराला घेते तो रिझर्व्ह रेपो रेट आहे. या माध्यमातून सुद्धा प्रतिनियंत्रण केल्या जाते. त्यानंतर रेपो रेट आपल्याकडच्या व्यापारी, सहकारी किंवा खाजगी बँका पैशाची टंचाई भासते तेव्हा रिझर्व्ह बँकेकडून पैसे कर्ज रूपाने घेतात. त्यासाठी बँकांना रिझर्व्ह बँकेकडे काही तारण ठेवावे लागते. त्या तारणामध्ये सरकारी प्रतिभूती, बॉन्ड्स, विविध प्रमंडळाचे बॉन्ड्स, भाग, ऋणपत्रे याचा समावेश होतो. रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँक रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते तो दर होय. म्हणजे रिझर्व्ह बँकेने कोणत्या दराने व्यापारी बँकांना पैसे दिले तो आहे रेपो रेट. आणि रिझर्व्ह रेपो रेट कोण्या दराने रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या बँकाकडून कर्ज घेतले किंवा निधी घेतला तो आहे रिझर्व्ह रेपो रेट. आणि या माध्यमातून सुद्धा प्रतिनियंत्रण करण्याचं काम
देशातील केंद्रीय बँक करत असते. त्यानंतर आहे नियंत्रित कर्ज पुरवठा. जे काही कर्ज पुरवठा होत आहे व्यापारी बँकाचा, ते नियंत्रित आहे का, त्यावर कोणाचं नियंत्रण आहे का, ते नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा या केंद्रीय बँकेला प्रत्यय नियंत्रणाच्या माध्यमातून करावं लागते. त्यामध्ये पहिलं होतं प्रत्यय नियंत्रणाची गुणात्मक साधने होती. अशा प्रकारचं नियंत्रणसुद्धा कर्ज पुरवठ्यावर करत असते आणि किती व्याजदराने कर्ज द्यावं, किती कमी किंवा किती जास्त हे ठरवण्याचं काम देशातील केंद्रीय बँक ही करत असते. आणि ते एक महत्त्वपूर्ण काम आहे आणि ते सुद्धा एक केंद्रीय बँकेच्या प्रत्यय नियंत्रणाचं साधन आहे, नियंत्रित कर्ज पुरवठा. त्यानंतर म्हणजे केंद्रीय बँकेच्या प्रत्यय नियंत्रणाची साधनंच आहेत. तर ब आहे गुणात्मक किंवा निवडक साधने. गुणात्मक किंवा निवडक साधने, त्यामधले एक आहे उपभोग्य कर्जाचे नियंत्रण. बघा, त्यामध्ये एक आहे उपभोग्य कर्जाचे नियंत्रण. गुणात्मक, बघा गुणात्मकमध्ये हा पहिला प्रकार आहे किंवा पहिलं साधन आहे उपभोग्य कर्जाचे नियंत्रण. बघा, व्यापारी बँका ग्राहकांना मोटारसायकल, रेफ्रिजरेटर, संगणक किंवा दूरदर्शन संच, वॉशिंग मशीन किंवा इत्यादी टिकाऊ वस्तू खरेदी करण्यासाठी हप्तेबंद पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देतात. विकसित आणि अविकसित देशात मोठ्या प्रमाणात अशा कर्जाचे वाटप केले जाते. या कर्जाची परतफेड मासिक हप्त्याने केल्या जात असल्याने मध्यम उत्पन्न गटातील लोकांकडून टिकाऊ उपभोग्य वस्तूची मागणी वाढते. जर देशात अशा प्रकारचे कर्ज पुरवठा वाढला असेल तर प्रत्यय नियंत्रण करण्यासाठी व्यापारी बँकांनी उपभोग्य वस्तूच्या खरेदीसाठी कमी प्रमाणात कर्ज पुरवठा करावा किंवा दिलेले कर्ज कमी मुदतीसाठी द्यावे, कर्जाची वसुली कमी हप्त्यात करावी, अशा सूचना केंद्रीय बँकेकडे दिल्या जातात. म्हणजे हे सुद्धा एक माध्यम आहे, साधन आहे केंद्रीय बँकेचं, की केंद्रीय बँक या माध्यमातून सुद्धा प्रत्यय नियंत्रण करत असते. त्यानंतर हे आदेशामार्फत नियंत्रण. आदेश, बघा पतनियंत्रणासाठी केंद्रीय बँक बऱ्याच वेळा आदेश देते. आदेशामार्फत सुद्धा नियंत्रण करत असते. या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये केंद्रीय बँक व्यापारी बँकांना कर्जविषयक धोरणाबाबत आदेश पारित करते आणि तो आदेश सगळ्या व्यापारी बँकांना पाळणे बंधनकारक राहते. म्हणजे हे एक केंद्रीय बँकेचं प्रत्यय नियंत्रण साधन आहे, की ते आदेश वेळोवेळी आदेश देऊन त्या बँकांवर नियंत्रण ठेवत असते आणि सोबतच प्रत्यय नियंत्रणावरसुद्धा नियंत्रण करते आणि हे सुद्धा एक प्रत्यय नियंत्रणाचं साधन आहे. त्यानंतर आहे नंबर 3 कर्ज तारण सीमा ठरवणे. बघा, आपण जेव्हा एखाद्या बँकेकडे लोनसाठी जातो तेव्हा ते तारण तुमच्याकडे काय त्याचा ते विचारणा करतात आणि आपल्याकडं काय तारण आहे, सोनं आहे, चांदी आहे, प्लॉट आहे, घर आहे, गाडी आहे, शेती आहे, काय आपलं तारण आहे त्यानुसार ते आपल्याला कर्ज देत असतात. म्हणून जर आपलं सोनं जर आपण तारण ठेवत असेल तर 1 लाख रुपयाचं जर सोनं असेल तर ते आपल्याला 70,000 रुपये 80,000 रुपये कर्ज देतात. म्हणजे कर्जाचं तारण सीमा ठरवण्याचं काम सुद्धा केंद्रीय बँक करते. 1 लाखाच्या सोन्यावर तुम्ही 70,000 रुपये त्या ग्राहकाला कर्ज देऊ शकता. हे तारण हे तारणाचं प्रमाण कसं आहे, त्यांनी म्हटलं की 100 रुपयाला 70 म्हणजे 70% हे प्रमाण जर वाढलं तर केंद्रीय बँकेचे काय होते की यांचा प्रत्यय निर्मिती वाढते आणि म्हणून या माध्यमातून सुद्धा केंद्रीय बँक काय करत असते, प्रत्यय नियंत्रण करत असते. त्यानंतर नंबर 4 नैतिक प्रभाव. तर बघा, नैतिक प्रभाव समजावणे. नैतिक प्रभाव हा काही आदेश नाही आहे. यामध्ये केंद्रीय बँक ही बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असल्याने ती व्यापारी बँकांना वेळोवेळी सल्ला मार्गदर्शन करत असते. केंद्रीय बँक आपली धोरणे स्पष्ट करण्यासाठी परिपत्रके व्यापारी बँकांना पाठवते. बँकाची संमेलनं आणि कार्यशाळा बोलवून आपले पतविषयक धोरण समजावून सांगते. आपल्या पतविषयक धोरणामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढण्यास कशी मदत होईल हे ते नमूद करते. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांनी कोणत्या क्षेत्राचा कर्ज द्यावेत, कोणत्या क्षेत्रांना कर्ज देऊ नये या संदर्भातलं मार्गदर्शन करते. याला नैतिक प्रभाव किंवा समजावणी असं म्हटले जाते. या माध्यमातून सुद्धा केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रण करत असते. त्यानंतर आहे नंबर 5 प्रत्यक्ष कार्यवाही. तर बघा, प्रत्यक्ष कार्यवाही करणे केंद्रीय बँकेच्या प्रत्यय नियंत्रणाचे सर्वात कठोर साधन आहे. केंद्रीय बँक व्यापारी बँकांसाठी पतविषयक धोरण ठरवून देत असते. त्यानुसार व्यापारी बँका पतनिर्मिती करणे अपेक्षित असते. पण बऱ्याच वेळा यांनी जे धोरण ठरवून दिलं त्या धोरणानुसार जर व्यापारी बँका कार्य करत नसेल तर प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं कामसुद्धा केंद्रीय बँक करू शकते आणि हे कठोर साधन या केंद्रीय बँकेकडे उपलब्ध असते.
त्यानंतर आहे नंबर 6 प्रसिद्धी. बऱ्याच वेळा केंद्रीय बँक कोणाला येऊन सांगत नाही, आदेश काढत नाही, पण प्रसिद्धीपत्रक काढते. त्या प्रसिद्धी पत्रकानुसार सगळ्या बँकिंग क्षेत्राला कार्य करावं लागते आणि हे सुद्धा एक केंद्रीय बँकेचे प्रत्ययनियंत्रणाचं साधन आहे. त्यानंतर नंबर 7 प्रत्यक्ष स्पर्धा. बघा, प्रत्ययनियंत्रणाची इतर साधने अयशस्वी झाल्यास केंद्रीय बँक देशात ठिकठिकाणी शाखा उघडून त्यांच्या माध्यमाने बँकिंगचे सर्व व्यवहार करू शकते. म्हणजे ती स्वतः स्पर्धक म्हणून या बँकांना येऊ शकते. केंद्रीय बँकेची साधने विशाल व सामर्थ्य मोठे असल्यामुळे व्यापारी बँका केंद्रीय बँकेच्या सुरू केलेल्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत व शेवटी त्यांना केंद्रीय बँकेच्या धोरणाचा अपेक्षित प्रतिसाद देणे भाग पडते. आणि म्हणून हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण साधन या केंद्रीय बँकेकडे असते. त्या माध्यमातून केंद्रीय बँक प्रत्ययनियंत्रण करत असते. नंबर 8 आहे विभेदात्मक प्रत्ययनियंत्रण. बघा, विशिष्ट प्रकारच्या प्रत्ययावर परिणाम करण्याच्या हेतूने प्रत्ययनियंत्रण करण्यात आल्यास त्याला विशिष्ट प्रकारच्या प्रत्ययावर परिणाम करण्याच्या हेतूने प्रत्ययनियंत्रण करण्यात आल्यास त्याला विभेदात्मक प्रत्ययनियंत्रण म्हणतात. बघा, ह्याकरता काही निवडक साधनाचा उपयोग करून घेतला जातो. ह्या साधनाचा उपयोग करून विशिष्ट प्रत्ययाचा संकोच करता येतो, तर त्याच वेळेस दुसऱ्या प्रकारच्या प्रत्ययाचा विस्तारही करता येतो. प्रत्ययाचा अयोग्य वापर थांबवण्याकरता सुद्धा हे थांबवण्यासाठी सुद्धा विभेदात्मक प्रत्ययनियंत्रण केले जातात. आणि म्हणून ही सगळे साधनं होते. विभेदात्मक प्रत्ययनियंत्रण असेल, प्रसिद्धी असेल, प्रत्यक्ष कार्यवाही असेल, नैतिक प्रभाव असेल, कर्ज तारण सीमा ठरवणे असेल, आदेश काढणं असेल किंवा उपभोग्य कर्जाचे नियंत्रण करणं असेल, ही सगळी गुणात्मक किंवा निवडक साधने होते. या माध्यमातून सुद्धा केंद्रीय बँक प्रत्ययनियंत्रण करत असते. ही सुद्धा एक प्रत्ययनियंत्रण करण्याची साधने आहेत. या माध्यमातून केंद्रीय बँक एक व्यवस्थित अंमलबजावणी, आपल्या नियमाची, आपल्या धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचं काम केंद्रीय बँक करत असते. अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर या ठिकाणी संपलं.